नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. कर्जमाफीबाबत मोठी आनंद वार्ता या ठिकाणी आलेली आहे. दुसऱ्या आधीत इतक्या शेतकऱ्यांना जो याचा लाभ आहे ना, तो इथे भेटणार आहे. आकडा समोर जो आहे ना, तो आलेला आहे. पहिल्या यादीमध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांना इथे याचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटलेला होता. परंतु दुसऱ्या यादीमध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांना याचा जो लाभ आहे, तो इथे भेटणार आहे. त्याचा आकडा सुद्धा आता समोर आलेला आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही ही अट पूर्ण केली नाही तर तुम्हाला याचा जो फायदा आहे ना, तो इथे भेटणार नाही. स्वतः कृषी मंत्र्यांनी याची मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आता कोणती अट पूर्ण करायची, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि दुसरी यादी कधी आपल्या समोर येणार आहे, याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीविषयी मोठी आनंद वार्ता या ठिकाणी दिलेली आहे. अजितदादांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी राज्यातील 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केलेली होती. हे तर आपल्याला माहीतच आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांना याचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटलेला आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला याचा जो लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला के-वाय-सी करणे इथे बंधनकारक आहे. जर आपण के-वाय-सी केली नाही, तर आपल्याला जो याचा लाभ आहे ना, तो इथे भेटणार नाही. त्यामुळे जर तुमचं नाव या यादीमध्ये जर असेल, तर तुम्ही आधी के-वाय-सी इथे करून घेणे इथे गरजेचं आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे के-वाय-सी करताना त्यामध्ये खूप सारी तफावत येत आहे. म्हणजे एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, तुमच्या बँकेतील रक्कम तुम्ही बँकेमध्ये जर ₹1,00,000 जर तुम्हाला तिथे दिसत असेल, तर तुम्हाला के-वाय-सी करताना सुद्धा ₹1,00,000 तिथे दिसायला हवे. हे तुम्हाला के-वाय-सी करताना ते चेक करायचं आहे. तरच तुम्हाला ते के-वाय-सी जी आहे ना, ती इथे करून घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला के-वाय-सी करायला थोडीशी वाट आहे ना, तिथे बघायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या यादीत किती शेतकऱ्यांचा समावेश असेल, याचा आकडा समोर आला आहे. तर कर्जमाफीची योजना ही 3 टप्प्यामध्ये राबवण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री यापूर्वीच त्यांनी जाहीर केलेलं होतं. बघा, इथे जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये जर आलं नसेल, तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचं टेन्शन इथे घ्यायचं नाहीये. सरकारने 3 याद्या या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. पहिली यादी या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर दुसरी जी यादी आहे ना, ती दुसरी यादीसुद्धा इथे जाहीर इथे होणारच आहे. परंतु तुमचं जर पहिल्या यादीमध्ये नाव आले नाही, तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं दुसऱ्या यादीमध्ये इथे नाव येणार आहे. त्यानंतर इथे काही अटी जी आहे ना, ते इथे तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता या ठिकाणी करायची आहे. असं सुद्धा इथे जे आपले मंत्री आहे यांनी इथे सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना आश्वासित करतो, की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात एकावर पीक कर्ज होतं आणि यादीत नाव आलं नाही, असं त्यांना वाटतं. कर्जमाफीच्या अटीत बसतील अजून 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ इथे मिळणार आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. बघा, या ठिकाणी जवळ-जवळ 56 लाख शेतकऱ्यांना जो लाभ आहे ना, तो याचा लाभ इथे भेटणार आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे ते शेतकरी बांधवांनी इथे टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाहीये, असं सुद्धा त्यांनी इथे म्हटलेलं आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर लाभ लगेच शेतकऱ्यांना मिळेल, असेही त्यांनी जाहीर केलेलं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता या ठिकाणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेचच जो लाभ आहे ना, तो इथे जाहीर होणार आहे. कर्जमाफी ही 3 टप्प्यात राबवणार येणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच इथे स्पष्ट केलेलं होतं. इथे 3 टप्प्यामध्ये कर्जमाफी जी आहे ना, ती इथे होणार आहे. त्यामुळे इथे जर पहिल्या टप्प्यात जर तुमचं नाव आलं नाही, तर टेन्शन घ्यायचं नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं नाव इथे येऊ शकतं. त्यामुळे इथे शेतकरी बांधवांनी निश्चिंत या ठिकाणी राहायचं आहे. फक्त के-वाय-सी करून घ्यायची आहे. कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होत आहेत. दुसऱ्या यादीत 16,95,000 शेतकरी असल्याचं भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा, दुसऱ्या यादीमध्ये जवळ-जवळ 16,95,000 शेतकरी या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे इथे खूप सारे जे शेतकरी बांधव आहे ना, ते दुसऱ्याच यादीमध्ये इथे पात्र होईल, असा इथे विश्वास आहे. जसं याद्या कागद पूर्ण होतील, तशा याद्या लागतील. बघा, जसं याद्या कागदपत्र इथे पूर्ण होणार आहे, तसंच याची जी यादी आहे ना, ती यादीसुद्धा इथे लागणार आहे. कर्जमाफीच्या अटीत बसतील अजून 56 लाख शेतकऱ्यांना याचा जो लाभ आहे, तो इथे मिळणार आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर लाभ लगेच शेतकऱ्यांना मिळेल, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. यादीत नाव असेल किंवा नसेल, पूर्तता झाली की नाव येईल, याद्या प्रसिद्ध होतील, काळजी करू नका, अशी आश्वासन या ठिकाणी केलेलं आहे. बघा, कधी-कधी काय होतं की याद्या लागतात, परंतु आपलं जे नाव आहे ना, ते यादीमध्ये नसतं. त्यामुळे इथे काय होतं की आपल्याला वाटतं की आपण यामध्ये इथे पात्र नाही आहेत, परंतु तसं नाही. यादी प्रसिद्ध होतील, काळजी तुम्हाला इथे करायची नाही. जर त्याच्यात जर नाव नसेल, तर तुम्हाला बँकेत जाऊन तिथे विचारणा करायची आहे. तर तिथे जाऊन तुम्ही इथे विचारू शकता. त्यानंतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, की 40,000 कोटींची जी मदत आहे ना, ती इथे शेतकऱ्यांना ते भेटणार आहे. शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. थकबाकीची 2 लाखांची रक्कम माफ केली जाणार आहे.
बघा इथे 2 लाखांपर्यंत जे कर्ज आहे ना, ते या ठिकाणी माफ करणार आहे सरकार. त्यानंतर तक्रार असतील तर दुरुस्त केली जाणार आहे. कर्जमाफीची योजना सुटसुटीत आहे. यातील योग्य कागदपत्र दिली तर लाभ नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. अमरावतीत सर्वाधिक जास्त पेरणी झालेली आहे. सर्वात कमी पेरणी ठाण्यात झालेली आहे. पावसाचा अंदाज घेत पेरणी होत आहे. असं सुद्धा केंद्रीय आपले जे मंत्री आहे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता जर तुम्हाला कर्जमाफीबद्दल जर काही डाऊट असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.